मिरजेतील प्रसिद्ध उद्योगपती ॲडव्होकेट चंद्रकांत रामचंद्र सी.आर. सांगलीकर यांना पिंपरी चिंचवड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरजेतून अटक केली। बावधन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासात ही कारवाई करण्यात आली। फिर्यादी पांडुरंग पवार यांनी 18 नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून ॲडव्होकेट सांगलीकर व इतर 4 जणांविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। संबंधित गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता। 33 एकर जमिनीच्या व्यवहारात फसवणुकीचा आरोप आहे। PACL कंपनीची व सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीच्या ताब्यातील मौजे सूस तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील तब्बल 27,91,90,000 रुपयांची 33 एकर जमीन बेकायदेशीररित्या खरेदी विक्री करून PACL मधील गुंतवणूकदार आणि शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। ॲडव्होकेट सांगलीकर हे सध्या मिरज परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरजेत छापा टाकून त्यांना अटक केली। त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आले। ॲडव्होकेट C.R. सांगलीकर यांनी 2014 साली मिरज विधानसभा निवडणूक लढवली होती। गत निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका करत आपली भूमिका जाहीर केली होती। त्यामुळे ते त्या काळात चर्चेत आले होते। सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली।